फक्त घड्याळाचा बरोबर दोन्ही बुवांना माझी विनंती आहे, घड्याळाकडे लक्ष द्या. लोके बुवा, तुमच्या टायमात घड्याळ काही पाण्यात पडलं ना? लोके आता मारतोय ठोके. तुका आता गजर नाही, गजर तुका नाही आता. काल 11:30 45 मिनिटं पाऊण तास सारखाच लावलं काय रे स्वरा. लक्षात घ्या. आणि संजय पवार बुवा तुमच्यासाठी सांगतो, मी श्रीकांत शिंदे हे नाव घेतलेलं आहे. आता जरा तुम्हाला ऐकायचं असेल ना, जरा 1 मिनिट त्याच्यासाठी जाऊ द्या. आणि आजची सुपारी तुमका देऊची आहे माका इथे शब्दाचे पक्के. त्याला म्हणताय संजय पवार. जरा ऐका, तुमचं कानपूर लाईन जवळ माका वाटतं जंग धरलेली आहे. जरा नीट ऐका. जाऊ द्या म्हणजे काय ते चुकीच माफी नाही ना. विषय काय नाही तर तू व्हायचा आधीच त्या होतं नको. ह्याच केलं आतापर्यंत नाही बुवा. काल काय म्हणताय? काल तुमचा 11:30 का आवाज लावा कॉर्नरला होत असते माहिती आहे, शेवटच्या स्टेजला 11:30 गेलास तरी गेले मी थांबले तुम्ही काय ओळखलाच नाही ओळखलाच पैसे द्या. पैसे आजची सुपारी तुम्ही द्यायची. सर्वांचे लाडके खासदार श्रीमान श्रीकांत शिंदे यांनी नाव घेतल्याने तुम्ही सांगतात. मग चव्हाण मधलं च काढलं, मग मी त्या ठिकाणी क्लिंड घातला. चव्हाण मधलं च काढलं रावला काय वाहन ह्या तुमचा बोलायचं बरं. या कोणाच्या नावावर जाऊ नको बरं. त्या ठिकाणी च काढलास तुम्ही, काही तुम्ही झ घातलं तर तुमचा काय होईल? माझ्या नादात लागू नको. तू काय बघतोय बराच होती तुका पण आवाज नाही करायचो. तू आधी पहिलो 45 मिनिटं ज्याने घेतलं आणि वेळेचं बंधन नाही. बुवा मला लोके बुवा तुम्ही बोलवलं बुवा, जरा माणसातून उठलास. कारण सांगते तुमच्या, जर माका तुम्ही पवार बुवा सांगतास, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेताना मी घेतलेलं आहे बुवा. रेकॉर्डिंग ऐका पुन्हा. तुमची कानपूर लाईन बंद झाली आहे पवार बुवा. दुसरी गोष्ट, दोन्ही बुवा आज माणसातून उठला. त्याचं कारण मालवणी भाषा 7 समुद्र पार त्याने पोचवली. तर माझा कोकणचं भूषण मच्छिंद्र कांबळे यांचं नाव एकाने सुद्धा घेतलं नाही बुवा. घेतलास नाही घेतलास. स्वर्गीय मीनाताई ठाकरे तुम्ही नाव घेतलास नाही घेतलास. आणि तुम्ही म्हणतास वाघ बुवा, छत्रपती शिवाजी महाराज वाघ, हिंदू हृदय सम्राट वाघ हे म्हणतात. छत्रपती संभाजी महाराज वाघ ह्या पण बरोबर आहे. आणि चौथा एक वाघा होऊन गेलो ज्याने मलंग गडावर भगवा झेंडा लावला, ते स्वर्गीय आनंद दिघे साहेब हे सुद्धा वागत होते. आता काय वाईन येळार ये आणि शिमग्यार खेळ. आणि त्याचा कसा माहिती आहे लोके बुवाचा कसा माहिती आहे? तो स्वतःचीच लाड करतात, तो त्याला माहित नाही घासून लाड लागली आहे. आणि ह्याचा वेगळा मातल्याचा काय, ह्याचा वेगळा नाही तुमचा वेगळाच आता नाही लाल नाही त्याचा पिवळा. बुवा जरा बोलायला शिकायला 2 वर्ष लागतात, पण काय बोलावं ह्याच्यासाठी संपूर्ण आयुष्य जावं लागतं. बुवा वाघ तीच कोण नाही या भजनामध्ये. वाघ कोण नाही? वाघ होऊन गेले चंद्रकांत कदम बुवा, वाघ होऊन गेले परशुराम पांचाळ बुवा, वाघ होऊन गेले विलास पाटील बुवा, वाघ होऊन गेले चिंतामणी पांचाळ बुवा. या भजनातले वाघ होऊन गेले बुवा. वामन खोपकर बुवा वाघ होऊन गेले. जयराम बुवा घडीगावकर वाघ होऊन गेले. हे तुम्ही वाघ तुमचा वाघ जर म्हणतात तर तुम्ही शेपटी काय आहो लोके बात का शेपटी या नाही. तू लांडो वाघ पवार बात तुमचा शेपटी तुम्ही म्हणत नाही. म्हणजे हे त्याचा जमाना आहे, हे कोल्यात जमा. तो वाघ म्हणता स्वतः, तो वाघ नाही तो लांडो वागतो. आणि तो शेपटी असते त्याचा कधी वाघ म्हटला असेल. भजन स्वरानंद परिवार संस्थापक
अभिषेक परब अध्यक्ष जिथे विषय गंभीर तिथे आमचे अभिषेक परब गंभीर. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. या ठिकाणी सौभाग्यवती ज्योती राणे सोडवणे दुर्गानगर या माऊलीकडनं जय महाराष्ट्र हे गाणं म्हणावं. जय जय महाराष्ट्र माझा यांच्यासाठी माझ्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सन्माननीय सुधाकर परब मामा आज माझा वाढदिवस आहे म्हणजे 12च्या नंतर 22 तारखेला म्हणून वाढदिवसाच्या शुभेच्छा. माझे मामा सुधाकर परब यांनी 1001 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. त्याचप्रमाणे तारक सुधाकर परब हे मामांचे चिरंजीव यांच्याकडनं 1001 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री संतोष गडेकर या माऊलीकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जास्त वेळ घेणार नाही. 20 मिनिटं दिलेल्या 20 मिनिटातच गजर संपवणार माऊली कारण मला पुढच्या वर्षी यावचा मी पुन्हा येईल. संजय विलास पवार या माऊलीकडनं 201 रुपयाचं बक्षीस आलेलं. जोरदार टाळ्या वाजवा. लाख लाख धन्यवाद. त्याचप्रमाणे या ठिकाणी गजर घेतो वेळेचं बंधन बुवा. लक्ष्मी आर आमचे अभिषेक भाऊनी घातलेला आहे. लाख लाख धन्यवाद. आमच्या बुवाना संजय पवार बुवाना सुद्धा लक्ष्मी हार या ठिकाणी घातला गेला. मका वाटला माझ्या पदरात काय नाही वाटतं काय ना धीरज का फल विचारत आहे. माझ्या सुद्धा पदरात लक्ष्मी हारिलो मी भाग्यवान समजतोय. आता तिसऱ्या नंबरात काय होत कसं हार येऊन पडा सांगता येत नाही. मनपूर्वक धन्यवाद. नारायण सावंत या माऊलीकडनं 101 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. दोन्ही बुवांसाठी एक गाणं म्हणतो. दोन्ही बुवांसाठी म्हणजे राग तुमचं जरा निवडा. लोके बुवा या भौतिक क्षेत्रामध्ये 1 नंबर पहाडी आवाज याचा आहे. त्यांना मी संदीप लोके बुवा म्हणतो. मी प्रामाणिकपणे सांगतो एकदा टाळ्या वाजवा लोके बुवांसाठी. फक्त त्यांच्यातला दोष सांगतो. त्यांच्यातला दोष एकच आहे की तो असा माणूस समजतो की समोरचा बुवा आपल्यासमोर फालतू आहे. समोरचा बुवा कलाकारात कमी समजणार आणि 1 नंबर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकणात घमेंडखोर बुवा जर कोण असेल तर तो संदीप लोके बुवा एकदा टाळ्या वाजवतो. आणि हे मधले बुवा ते 1 नंबरचे कानपूर ज्यांची लाईन खराब झाली आहे ते बुवा म्हणजे संजय बुवा. जरा टाळ्या वाजवा. बुवा 2 वेळा नाव घेतलंय तरी तुम्ही सांगता योग नाही. तुमचं लक्ष काय होतं आयुष्यपत नाव घेतलं मी. श्रीकांत शिंदे मला नाव माहित नाही. श्रीकांत शिक्षकर रावलं मी म्हणून तुमच्यासाठी काय नको एक प्यार का नगमा है एक प्यार का नगमा है मौजों की कहानी है जिंदगी और कुछ भी नहीं तेरी कहानी है एक प्यार का नगमा है एक तोरा गडावा एक तोरा गडावा एक तोरा गडावा भूमीवर एक तोरा
एक चोराय गडावर एक चौदार चढावर एक चोराय गडावर ओ रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला ओ दत्तानी दत्ताचा राजा माळी घोषित केला असे नरमणी वीर तरुणी कंगन पुण्यभूमीवर एक चोराय गडावर एक चोराय गडावर एक चौदार चढावर छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा धर्मवीर आनंदगे साहेबांचा धर्मवीर संभाजी महाराज की सावधपणा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा करजा महाराष्ट्र माझा देवा वरदा कृष्ण कोयना भगला गोदावरी एक पनाचे भरते पाणी माती राधागरी हिमतडीच्या कंटाळाया हिमतडीच्या कंटाळाया यमुनेचे पाणी माझा जय महाराष्ट्र माझा सन्माननीय हा 10 मिनिटं रवली. हो 10 मिनिटं माझ्या लक्षात आहे फक्त ह्यो नियम तिकडे सांगा नक्की. हा देवगड नारकर ना अरविंद नारकर आणि अभिषेक शिंदे पुढे काढलेल्या माऊली या माऊलीकडनं 501 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा जोरदार टाळ्या वाजवा. गजर घेतो आणि तेवढा वेळ मी बरोबर 10 मिनिटात बुवा शेवटचे 10 मिनिटं राहिलेली आहेत ना 10 मिनिटात गजर बघा बुवा मी बोलू शकतो वाईट किती बोलू शकतो किती बोलू शकतो कमरेचा खाली विनोद करू शकतो किंवा नाही करू शकतो हे संपूर्ण महाराष्ट्र जाणलेलं आहे आणि पवार बुवा तुमच्यासाठी सांगतो तुम्हाला वाईट बोलण्याएवढा मी मोठा नाही किंवा मी मोठं पंडित नाही मी वाघ नाही तो समजत आता तिकडे मी कधी समजत नाही आता 30 वर्ष तुमच्यापेक्षाही 30 वर्ष या भद्रिक क्षेत्रात डबल बारा करतोय माऊली 30 वर्ष माझ्यानंतर लोकेबुवा तुम्ही आणि लोकेबुवानंतर संजय पवार बुवा आता अनुभव कोणाला म्हणजे दादा सांगता भाई ऐकता काय 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 दादा 5 मिनिटं अधिक लागली चालतं भाई 25 मिनिटात करायचा दादा 40 मिनिटात
उगाच भगी शाल घेतली म्हणजे माझा बघून भगिया घालता. अरे वा रे चांडाळा. आणि मी कोण पाकिस्तान सुनील लोके बुवा मी काय पाकिस्तानचो आहे का? अरे याच महाराष्ट्रात माझा जन्म झाला. या ठिकाणी बुवा शिवराय जन्माला आले तो महाराष्ट्र आपला आहे. या संतांच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला बुवा. इथे आम्ही पाकिस्तानवरून निघाले नाही. संजय पवार बुवा काय आम्ही बुवा जसं काही हिनत खेको घेतलेला ही भगवी शाल घालताना बुवा भगवा याचा अर्थ मुळात लक्षात ठेवा बुवा लोके बुवा. भगवा भ म्हणजे भय राहील, ग म्हणजे गर्व राहील, वा म्हणजे वासना राहील. हे दोन शब्द लोके बुवांना माहिती आहे. भ म्हणजे भय राहील, ग म्हणजे गर्व राहील आणि शेवटचा शब्द वा म्हणजे तो त्याला माहित नाही. म्हणून त्याची तब्येत खराब झालेली आहे. किती मिनिट झाला म्हणून बुवा या ठिकाणी गजल सादर करतो. चालीबिली आता काय मार्ग राहायचं नाही, वेळ झालेला आहे. हा नंदू यांचं नाव घ्यायला ते आठवण करतात. आमचा नंदू सबका बंधू. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण नंदू जिथे विषय गंभीर तिथे नंदू आमचं खंबीर. पण आजकाल मिळाकडे आहे त्याच्यामुळे तो जरा गांजावलेलो. कलियुगाचा हा फेरा. या कलियुगामध्ये मेलेला माणूस पाण्यावर तरंगतो आणि जिवंत माणूस पाण्याखाली डुबतो. कोण नाही वाघबी कोण नाही. सोन्याची लंका होती रावणाची मेलो. बाणासूर 4 अक्षराचो मेलो. 3 अक्षराचो रावण मेलो. काही सोना नव्हता. शेवटची अंग लोकेबुवाने सांगितले खळ्यात जा. लोकेबुवांका पहिली आणि चव्हाण बुवांका दुसरी तिसरी पवार बुवांका. कोणची गॅरंटी नाही कधी कोण जाईल. तुम्ही मी टायमिंग कोणा सांगता येत नाही. पण शेवटची आंघोळ आपली खळ्यातच जा. सोना एकाची जळाली आणि एकाची बुडाली. ही सोन्याची काय उपयोगाचा नाही म्हणून म्हणतो बघा कलियुगाचा हा फेरा. मुक्ती नाम तुम्ही स्मरा. कलियुगाचा हा फेरा मुक्ती नाम तुम्ही स्मरा. भजनी गर्व नाही बरा. भजनी गर्व नाही बरा. दोन्ही बुवांचा गर्व नाही झाला. लोके बुवा पहिलं झालो. ह्या माणसात गर्व नाही. ह्या माणसात इतक्या भगवंताने दिलेला. पण बुवा पवार बुवा तुमच्या हातातला बघून त्याच्या पोटात पेढा वाढली. पेढा तो जळलो म्हणून त्याचा उत्तर लोके बुवांना तुम्ही द्यायचं आज बुवा. म्हणून सांगतो बुवा गर्व नसावा. या ठिकाणी सांगतो मुक्ती नाम स्मरण करा. भजनी गर्व नाही बरा. भजनी गर्व नाही बरा. 12 वाजतील 12 बुवा तुम्ही हरिचे नाम स्मरा. विजय भू लकडे आईची काय कॉम्प्लेक्स या माऊलीकडनं विजय लकडे या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जोरदार टाळ्यावाला म्हणून म्हणतो बघा. हो तुम्ही जगा दुसऱ्या जगवा पुण्य काम करा. भक्तिभावे शरण जाऊ त्या परमेश्वरा. भक्ती मार्ग आहे खरा. भक्ती मार्ग आहे खरा. मुक्ती नाम स्मरण करा. भक्ती मार्ग आहे खरा. मुक्ती नाम स्मरण करा. हरिनामाची साथ धरा. हरिनामाची साथ धरा. 12 वाजतील 12 बुवा तुम्ही हरिचे नाम.
रक्षाबंधन. बुवा माझा 22 तारखेला वाढदिवस आहे. बघा मित्राचे संबंध कसे जपावेत, मित्रत्वाचे संबंध भजनामध्ये सुद्धा कसे जपावेत याचं साक्षात उदाहरण म्हणजे सन्माननीय संजय पवार बुवा. एकदा टाळ्या होत्या. या माणसाचं नाव एवढं मोठं नाव का, ह्या माणसावर एवढं प्रेम लोक का करतात त्याची परिस्थिती मी घेतलेली आहे. प्रत्येक संकटाला, कुठल्याही संकटाला धावून जाणारी व्यक्ती भजनी बुवामध्ये जर अग्रेसर कुठे असेल आताच्या युगामध्ये तर ते माझे संजय पवार बुवा आहे. परमेश्वरानं भरपूर दिलेलं आहे पण देण्याची जाणत नसते सगळ्यांकडे, ती जाणत त्यांच्याकडे आहे. माझा वाढदिवस 22 तारखेला म्हणजे उद्या 12च्या नंतर आज. पण तत्पूर्वी न सांगता प्रेमाचं प्रतीक प्रेमापोटी या माणसाने आता ते ब्रेसलेट घातला ना मी लोके बुवा, त्याचा ब्रेसलेट खाई गेलो गेलो खय काही जेवण गेलो. तर हे जे ब्रेसलेट घातले बुवा तर ते प्रेमाचं प्रतीक वाढदिवसाच्या अगोदरच या माणसाने स्टेजवर चढायच्या अगोदर माझ्या हातात घातल्याने म्हणाले बुवा हे कोणाला सांगू नका. म्हणजे किती मनाचं मोठेपण आहे. म्हणजे पवार बॉनसाठी एकदा टाळ्या होत्या म्हणून म्हणतो बुवा कदंबांच्या पाटील बुवा झाले आज रामर, कदंबांच्या पाटील बुवा झाले आज रामर, चिंतामणी काशीराम वामन खोपर, ओ चिंतामणी काशीराम वामन खोपर. हरिनामाचा पसारा सारा सारा हरिनामाचा पसारा वारसाचा प्रत्याने खरा, वारसाचा प्रत्याने खरा. बघा 12-12-12 8-10 दिवसापूर्वी 12-12-12 स्वर्गवासी भजन सम्राट काशीराम परबुवा यांची पुण्यतिथी झाली. अशी आठवण आली पाहिजे 12-12 ना तर कधी 12 वाजतील. जो गर्वाने गेला त्याचे 12 वाजले म्हणून म्हणतो बघा. कदंबांच्या पाटील बुवा झाले आज रामर, चिंतामणी काशीराम वामन खोपर, हरिनामाचा पसारा हरिनामाचा पसारा. भजनी गर्व नाही बरा, भजनी गर्व नाही बरा. 12-12 वाचतील 12 बुवा तुम्ही हरिचे नाम स्थानिक आमदार या ठिकाणी सन्माननीय राजेश मोरे. इकडे बघ राजेश मोरे या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा त्यांच्यासाठी. म्हणून राजेश मोरे साहेब तुमच्यासाठी 2 वेळी म्हणतो. राजेश मोरे साहेबांसाठी न गाडी न बंगला न पैसा पाहिजे. परमेश्वराने राजेश भाऊ मोरे साहेबांना भरपूर दिलेला आहे पण त्यांचे पाय जमिनीवर आहेत आणि ज्याचे पाय जमिनीवर आहेत त्याची प्रगती 100% होते. त्याचं उदाहरण म्हणजे राजेश मोरे. एकदा टाळ्या वाजवा मावली. न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, आमच्या राजेश मोरे सारखा आमदार पाहिजे. न गाडी न बंगला, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे, न गाडी न बंगला न पैसा पाहिजे.
राजेश कोरे साहेबांसारखा आमदार पाहिजे नाही हवं नाही लोभ नाही आशा नाही लोभ नाही कसली हवं नाही आशा नाही लोभ नाही कसली हवं नाही कसली हवं नाही कसली हवं समाजाची सेवा करणं हे की ध्यानात हवं समाजाची सेवा करणं हे की ध्यानात हवं मोरे साहेब जय महाराष्ट्र न गाडी न बंगला न गाडी न बंगला न पैसा पाहिजे न गाडी न बंगला न पैसा पाहिजे आमच्या मोरे साहेबांसारखा लाडका आमच्या मोरे साहेबांसारखा आमदार पाहिजे परमेश्वरने उदंड आयुष्य माझ्या मोरे साहेबांना देव जोरदार टाळ्या होता त्यांच्यासाठी लाख लाख धन्यवाद माझ्या ओमसाठी 2 ओळी तयार केलेल्या आहेत ओमसाठी ओम माझा लाडका आहे तुम्हा आम्हा सर्वांचा लाडका आहे कमी वयामध्ये समाजामध्ये समाजसेवा करून आज भगवा झेंडा माझ्या ओमने खांद्यावर घेतलेला आहे भगवी पताका अशीच ठेवत राहणार 100% भविष्यात मोठ्या पदावर माझा ओम नक्की जाईल 100% टाळा वाजवा ओम तुझ्यासाठी काय पण ओम 2 ओळी निसर्गरम्य डोंबिवली नगरी निसर्गरम्य डोंबिवली नगरी एक गुणवंत जन्मला एक गुणवंत जन्मला एक गुणवंत जन्मला ओम दादा या नावाने हीरा चमकला निसर्गरम्य डोंबिवली नगरी एक गुणवंत जन्मला ओम गुणवंत जन्मला ओम दादा या नावाने हीरा चमकला हा हिरा ओम दादा हा हिरा आहे तो चमकतच राहणार पण ह्याचं श्रेय जर कोणाला जाते तर त्यांची माऊली जी बाजूला बसते शीतलताई एकदा जोरदार टाळ्या वाजवा शीतलताई म्हटल्यानंतर जशी जिजाई तशी आमची शीतलताई बघा धन्य धन्य दिवाळी शिवरायांची जिजाई धन्य धन्य दिवाळी ज्याची आई खंबीर त्याची मुलं सुद्धा खंबीर धन्य धन्य दिवाळी शिवरायांची जिजाई आज पूजी तो महाराष्ट्र सारा मुजरा मानाचा 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 जिजाईला
शीतलताई उदंत आयुष्य तुम्हाला मिळेल. त्या शीतलताईसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आज गजर संपवतो या ठिकाणी. शेवटचं माझ्या श्रीकांत शिंदेसाठी एक गाणं तयार केलेलं आहे, कारण त्यांनी ते म्हणणं माझं कर्तव्य आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आज लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणी पेन्शन द्वारे त्यांचा जो सत्कार, त्यांना ते मानधन मिळतं पेन्शनद्वारे, याचं श्रेय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांना जातं. एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा. म्हणून म्हणतो बघा, आमच्या श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव झाले हे अजरामर. श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव झाले हे जगभर. त्यांना देईल शक्ती तो श्रीदेव श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव, श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव आलं या जगभर. श्रीकांत शिंदे साहेबांचं नाव आलं या जगभर. त्यांना देईल शक्ती तो श्रीदेव उपेश्वर. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब झाले. शिंदे साहेबांचा वसा घेऊन रत्न जन्माले हो. गोरगरिबांचे लाडके, गोरगरिबांचे लाडके, गोरगरिबांचे लाडके, लाडके खासदार. गोरगरिबांचे लाडके हे खासदार. त्यांना देईल शक्ती तो देव उच्चेश्वर. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. या ठिकाणी गजराची सांगता करतो व लास्ट शेवट सांगत असत. म्हणून गर्वाचं घर नेहमी खाली असतं. विलास गावकर कसवण यांचा नातू अमय गावकर गुगल पे यांनी 201 रुपये गुगल पे केलेले आहेत. अमय गावकर, महेश परब यांचे शिष्य. जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय सागर नाईक, सागर नाईक पकवाद वादक, सन्माननीय सागर नाईक कडून पकवाद वादक अंकित शिंदेसाठी 100 रुपये आणि रूपक कामतेकर आमचे रूपक आमचे कामतेकर याच्यासाठी 100 रुपये. दोघांना मिळून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं. धन्यवाद. टाटा. अर्जुन भाऊ ऐर या माऊलीकडनं 500 रुपयाचं बक्षीस आलेलं. जोरदार टाळ्या वाजवा. विष्णू स्मृती भजन मंडळाचे खजिनदार सन्माननीय बुवा अर्जुन ऐर या माऊलीकडनं 500 रुपये. रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम, राम 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 राम, रामकृष्ण हरी जय राम, रामकृष्ण हरी जय राम, राम राम राम, रामकृष्ण हरी जय 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 राम, 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 जय राम.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रंगदेवते माते तुझा विजय असो. धन्यवाद बुवा. आपल्याला